M13 is a filamentous bacteriophage composed of circular single-stranded DNA, which is 6,407 nucleotides, long encapsulated. जरा थांब जरा. Please, तू थांब एक मिनिट. Nucleotides long encapsulated with 2007. तुझी एकदा एक्सप्रेस सुटली ना की सुटत जाते. दम लागतो मला. जरा सावकाश म्हण की. अरे पण तू सारखं डिस्टर्ब करतोस ना, मग माझी पण लिंक तुटते. हे बघ, एकदा पूर्ण ऐकून घे प्लीज. एकदा हाँ, M13 is a filamentous bacteriophage composed. सुरुवात केलीस का? कुठे? काय प्रसाद, सारखी लिंक तोडतो तू माझी. आता मला 5 मिनिटाचा ब्रेक घ्यावा लागेल. 5 मिनिटाचा ब्रेक का? चालेल ना, मला आवडेल. प्रसाद, मी 5च मिनिटाचा ब्रेक घेणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा अभ्यास करणार आहे. कर की मग, मी कुठं नाही म्हणलोय. आधी या 5 मिनिटांचा मालक व्हायचंय मला. वृंदा, तू खूप हुशार आहेस. तुझी हुशारी ना एका सायंटिस्ट सारखी आहे. असं काही नाही. मी अभ्यास करते म्हणजे फार काही ग्रेट करत नाही. उगाच बसल्या बसल्या मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस. हा, बरोबर आहे तुझं. तू जरी नाजूक असलीस तरी त्या बिचाऱ्या हरभऱ्याच्या झाडाचा जीव तो किती, नाही का? कसं हरभऱ्याच्या झाडावर चढवू तुला? सांग ना मला सांग ना, कसं चढवू तुला हरभऱ्याच्या झाडावर? नाही सांग. नाही आता सांगच मला. वृंदा, खरंच खूप हुशार आहेस. उत्तम अभ्यास आणि तल्लख बुद्धी हे ग्रेट असल्याचं लक्षण आहे. आणि खरंच तू खूप ग्रेट आहेस. प्रसाद, मी तुला सांगायचीच विसरले की आपल्याकडे पाहुणी आली आहे ना. पाहुणी मरू दे कधी वृंदा. ती पाहुणी आणि तिचे पाहुणचार बघू आपण नंतर. मला आधी माझ्या हुशार बायकोचे लाड तर करू देत. रोमांस ही महत्वाचा असतो लाईफ मध्ये. आलो हे का? तुझी आणि हिची ओळख झाली नव्हती ना, म्हणून घेऊन आले तुझ्याकडे. नाही, झाली ना आमची ओळख. धडकल्या ना मला दरवाजात, तेव्हाच ओळख झाली. तू नावही सांगितलं होतंस. त्यांचं काय नाव? काय? शमा? नाही आठवत नाही मला. अरे तू ओळखलेलं नाहीस हिला. आम्ही भेटलोय का आधी? सुमी मावशी, सुमन मावशी, तू लहान असताना तिच्या घरी जायचास गावाला. शेत आहे तिचं. हा, तिची मुलगी शर्मिष्ठा. तू शर्मिष्ठा? अगं शरे, केवढी मोठी झाली ही, केवढी चेंज झाली. मी ओळखलंच नाही हिला. वृंदा, तुला सांगतो, ही शर्मिष्ठा म्हणजे हिला तर काहीच माहिती नाही. अगं मी ओळखलंच नाही तुला. शरे, केवढी मोठी झालीस. वय काय फक्त तुझंच वाढतं का? तुही किती मोठा झालायस? तसं नव्हतं मला म्हणायचं, पण ओळखलंच नाही का हिला? म्हणजे अहो, पाणी. पाणी. तुझी आई ना कैदाशी ना, कैदाशी. हळू बोला. अहो, तुमची सासू आहे ना ती. माझ्याच राशीला पुजली आणि ती आणि ते डास, दोघांमध्ये काही एक ठरत नाही. दोघेही सारखेत. रक्त पितात रक्त. ऐके दाखीण तुझी. शांत बसा ना. अरे काय सांगतो बसू मी? ही ऐकेल म्हणे, ऐकेल. अरे तुला माहिती आहे ना मी या घरचा कोण आहे? जावई. हा, कोण आहे? मी या घरचा जावई आहे, जावई. आणि इथे जावई पडलाय हॉलमध्ये, डास आणि ढेकणांसोबत. एसी पण नाहीये.
आहे एसी मला माहितीये बाई, पण तुझी आई नेहमी हा एसी बंद करून जाते आणि मला डासांमध्ये आणि ढेकणामध्ये ठेवते. सतत रक्त पित असतात. तुला सांगतो आहे ना, डास आणि ढेकून ना अगदी मजा मारत माझं रक्त पित असतात माहितीये. त्यांच्यासाठी आहे ना सध्या मी फीस झालो, फीस. पण तुझ्या आईला काय आहे त्याच काही नाही. सडतोय ना इथे तर सडू दे. अरे कधीतरी मन मोठं करून आपल्याला म्हणाले जा जा त्या सुदेशच्या खोलीत झोपा म्हणाले नाही. पण ही कोण, कुठून आली, ही कोण, ती नाव काय ते शर्मिष्ठा, शर्मिष्ठा. अरे आज आली ना, पण नाही तिला तिने लगेच त्याची खोली सुदेशची. नाही ह्या शर्मिष्ठाला घेऊन ना डोक्यावरती नाचते तुझी आई, नाचते. तुझ्या आईच्या डोक्यावरनं परिणाम झाला. आई शपथ येडी झाले तुझी आई. साथीच्या आधीच नाठीला लागले. याला काय म्हणतात माहितीये, चक्रम, चक्रम. तू शांत बसा. तिने ऐकलं ना तर दोघांनाही लाथा घालून हाकलून देईल घरातून. आहे ते पण छप्पर जायचं. ती भडकली ना काही करेल सांगता येणार नाही. प्लीज शांत बसा, काही बडबड करू नका. मी तुझ्या आईला घाबरत नाही, कळलं. बसा. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या आईला मी घाबरत नाही, मी ओरडणार. काय माहितीये, तुझी आई आहे ना शर्मिष्ठाला घेऊन प्रसादच्या खोलीत गेली. आता इतक्यात बाहेर नाही यायची. हो, तुमचं बरं सगळीकडे लक्ष असतं. असतं नाही, ठेवावं लागतं. याला काकदृष्टी असं म्हणतात. काकदृष्टी, कावळ्याची नजर. म्हणूनच मला जाम शंका येते, का एवढं शर्मिष्ठाला महत्व देत असेल. हो ना, आई का बरं तिला एवढं महत्व देत असेल. मीही तेच विचारतोय ना आपल्याला, की का महत्व देत असेल. बरं तोच प्रश्न माझ्या माथ्यावर कशाला मारताय. एवढं महत्व सासूबाई शर्मिष्ठाला का देत आहे. काहीतरी स्वार्थ असणार. शोधून काढायला. हा म्हातारीला ना चांगलंच ओळखतो. बहुत पहुंची हुई चीज है. ये बस बस. वृंदा तुला सांगतो, लहानपणी ही असली चिडकी. अगं बस ग बाई, आठवते का कसली चिडकी होतीस तू. जरा कोणी काय बोललं ना लगेच भोकाड पसरायची, ढसा ढसा रडायला लागायची. आणि त्यात भरीच भर म्हणजे तुझं हे गळकं नाक. ओ नो. आणि म्हणून या नाकापायी कोणीही हिला खेळायला घ्यायचं नाही, सगळे दूर पळायचे. आठवतंय का. हो रे, फक्त तूच माझ्या बरोबर खेळायचास, बाकी सगळे माझ्यापासून दूर राहायचे. आणि तुझी भोपरं नेहमीच फुटलेली असायची. आणि सगळ्या मुली तुझ्यावरती हसायची. आणि मला आठवतं बरं का, ही ना मला प्रत्येक वेळेला आठवण करून त्याची मलम लावायची. आठवतंय ना. तुला रघु मामा आठवतंय का रे. रघु मामा तुम्हाला खांद्यावरती बसवायचा, म्हणजे शेतात खेळल्यावरती पाय दुखायला लागल्यावरती जो खांद्यावरती बसवायचा. अच्छा तो रघु मामा. हा आठवलं ना मला. आणि तू एकदा त्यांच्या खांद्यावर बसून येत होतास आणि ते बिचारे बोलतायत आणि तू ढाळढूर झोपूनच गेलास. काय दिवस होते ना ते. या राईट. ते खेळणं, धावणं, धडपडणं, इट वॉज अमेझिंग. ओ काय पण काय झालं. तू सकाळी धडकलीस ना मला, तेव्हाच ओळखायला पाहिजे होती शर्मिष्ठा आहे म्हणून. व्हॉट म्हणजे लहानपणी तूच धडपडायचीस ना. मग ती जुनं काय काय आठवते रे तुम्हा दोघांना. तुमच्यामुळे मलाही सगळे जुने दिवस आठवायला लागले. ते दिवसच तसे होते काही. आणि आज शर्मिष्ठामुळे सगळ्या गोष्टींना उजाळा मिळालाय. अरे ओळख करून द्यायची राहिली तुमची. आहे का ओळख तुमची. हो झाली सकाळीच. मग ठीक आहे, तुमच्या दोघींची आता चांगली मैत्री होईल. बरं वृंदा, ही शर्मिष्ठा खूप हुशार आहे अभ्यासात. अरे तुझ्या लक्षात आहे अजून. वा बरं, उद्या हिचा इंटरव्ह्यू आहे. पण इकडचीला काहीच माहिती नाहीये, तर तू जाशील का घेऊन हिला. जाईन की, त्यात काय. किती वाजता जायचंय. तशी वेळ 11 ते 5 आहे, पण लंचच्या आधी बरं होईल. जाऊयात की मग, काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू. ए बाई तुझी तू जा, मी अजिबात तुला कुठेही घेऊन जाणार नाही, कळलं.
थँक्स म्हणते, कसल्या फॉर्मॅलिटीज पाळते का शर्मिष्ठा तू? आहे तसं आहे की नाही, ओळखतेस की नाही त्याला. नको काळजी करू, घेऊन जाईल तुला उद्या. हा बरं मॅडम, आपण जरा उद्या जायचं रे इंटरव्ह्यूला म्हणून. चल. गुड नाईट प्रसाद. गुड नाईट वृंदा. गुड नाईट. गुड नाईट प्रसाद. गुड नाईट वृंदा. स्वीट ड्रीम्स रे. कम. वृंदा, अगं एवढा काळ कसा निघून गेला कळलंच नाही मला. या शर्मिष्ठामुळे मला माझे सगळे लहानपणचे दिवस आठवले. तुला रुसाला काय आलं? काही नाही. तुझा तुझ्या बालपणात त्या शर्मिष्ठाचा हात धरून. ठीक आहे, जाईन. पण मग तुझं काय? तू कुठे जाणार? जीव घेईन मी तुझा. जीव तर तू माझा आधीच घेतलाय. मी केव्हाच ठार झालोय तुझ्या या प्रेमात, या डोळ्यात. प्रसाद, ह्या प्रेमाची वाटणी झालेली मला अजिबात चालणार नाही. वेडी आहेस का ग तू? वेड्यासारखं बोलतीयस. ती मैत्रिणी माझी बालपणीची. खरं प्रेम मी तुझ्यावर केलंय. आणि हे बघ, इथून पुढे असे विचार मनात आलेले मला चालणार नाही. प्रसाद बघ, सतत तिला खुश ठेवण्यासाठी ना प्रयत्न करत असतो ग, घाबरतो तिला, सतत दडपणाखाली असतो.